गुड मॉर्निंग. आज आपण आहे ना आधी कालची रिव्हिजन बघूयात, मग पुढचं. तर आपण काल काय बघितलं होतं? एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम द ओर. त्यासाठी आपण आधी काय केलं? क्रशिंग केलं. ओर पासून मेटल एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी काय केलं? क्रशिंग. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. नंतर काय केलं? रोस्टिंग अँड कॅल्सिनेशन. त्यानंतर काय केलं? मेल्टिंग. आपण ते नंतर बघू, हे बघू आधी. क्रशिंग केलं म्हणजेच काय केलं? एक मोठ्या तुकड्यामधून स्मॉल स्मॉल पीसेस केले. नंतर कॉन्सन्ट्रेशन केलं म्हणजे इम्प्युरिटीज रिमूव्ह केली. सँड, क्ले, रॉक इम्प्युरिटी रिमूव्ह केली. कोणकोणत्या मेथडनी? हँड पिकिंग, ग्रॅव्हिटी सेपरेशन, फ्लोथिंग, देन मॅग्नेटिक सेपरेशन. ह्या ज्या मेथड्स आहेत त्याने आपण काय केलं? इम्प्युरिटीज रिमूव्ह केली म्हणजे अनवॉन्टेड मटेरियल रिमूव्ह केलं. म्हणजेच काय केलं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. देन रोस्टिंग अँड कॅल्सिनेशन. रोस्टिंग करायचं म्हणजेच हिटिंग करायची इन द प्रेझेन्स ऑफ एअर. ते कशासाठी यूज करतात? सल्फाइड ओरसाठी. आणि कॅल्सिनेशन कॅल्सिनेशन केलं म्हणजेच अब्सेन्स ऑर लिमिटेड सप्लाय ऑफ एअर मध्ये हिटिंग केलं. त्याला काय ते कशासाठी करतात? कार्बोनेट ओरसाठी. कॅल्सिनेशन केलं म्हणजेच काय केलं? पण कॅल्सिनेशन केल्यानंतर काय होतं? ती राखच्या रूपात तयार होते. जो मेटल आहे तो राख बनतो. कॅल्सिनेशन मेथडनीच मिशन मेथड यूज करूनच मेटल पासून काय बनतं? भस्म. भस्म माहितीये? आपण डोक्याला लावतो तो भस्म. तो कसा बनतो? कॅल्सिनेशन मेथडनीच बनतोय मेटलच्या. तर कॅल्सिनेशन म्हणजे मेथड म्हणजे काय? त्याला राख मध्ये रूपांतरित करायचं मेटलला. व्हाईट कलरचं होऊन द्यायचं. त्याला म्हणतात आपण कॅल्सिनेशन. ते कशासाठी यूज करतात? कार्बोनेट ओरसाठी. म्हणजे ज्या कंपाऊंड मध्ये कार्बोनेट प्रेझेंट आहे असे. त्याच्यामुळे काय होतं? कॅल्सिनेट केल्यामुळं CO2 आणि मॉइश्चर रिमूव्ह होतं. त्यानंतर स्मेल्टिंग जे एक्सट्रॅक्शन. आता मेन एक्सट्रॅक्शन केलं आपण इथं. हिटिंग हिटिंग केलं कुणाला? कॉन्सन्ट्रेटेड ओव्हरला म्हणजे याच्यामध्ये इम्प्युरिटी प्रेझेंट नाही अशाला. देन नंतर मोल्टन फॉर्म मध्ये आपल्याला मेटल भेटलं. त्याच्यानंतर प्युरिफिकेशन. प्युरिफिकेशनचे मेथड होत्या इलेक्ट्रोलायटिक, रिफायनिंग, डिस्टिलेशन, झोन रिफायनिंग, लिक्विएशन. प्युरिफाय केलं म्हणजे जे आपल्याला प्रोड्यूस मेल्टन मेटल आहे त्याला काय केलं? प्युअर फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. कास्टिंग एशेपिंग म्हणजे मोल्टन मेटल इज poured into molds and required shape into a required form. म्हणजे आपल्याला ज्या शेप मध्ये ते मेटल हवंय त्या शेप मध्ये आपण त्याला कन्वर्ट केलं. आता इथं स्मेल्टिंग मध्ये काय केलं आपण? एक्सट्रॅक्शन केलं. आपल्याकडे आधी हा आहे Fe2O3. आपण काय करू? एक्सट्रॅक्शन करून त्याला Fe सेपरेट केला. पण आपल्याकडे अजून पण CO5 आहे.
हा एवढा फॉर्म आपल्याला भेटलाय. तर त्याला प्युरिफिकेशन केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे? फक्त VFE भेटणार आहे. प्युरिफिकेशन करून आपण जो हा CO आहे तो काढून टाकणार आहेत. CO2 हा जो आहे तो काढून टाकणार आहे. फक्त प्युअर Fe आपल्याला भेटणार आहे प्युरिफिकेशन नंतर. त्यानंतर आज आपण बघणार आहोत मिनरल्स अँड ओर मधला डिफरन्स. काय डिफरन्स आहे मिनरल्स आणि ओर मध्ये? मिनरल आणि ओर एकदा तुम्ही सांगता. मिनरल काय आहे? आपण काय म्हणतो? ऑल ओव्हर्स आर मिनरल बट ऑल मिनरल्स आर नॉट ओव्हर्स. मग ठीक आहे, आपण बघूयात, मग तुम्ही सांग. मिनरल काय? अ नॅचरली ऑकरिंग इनऑर्गॅनिक सबस्टन्स फाउंड इन अर्थ क्रस्ट. मिनरल काय? एक नॅचरली ऑकरिंग इनऑर्गॅनिक सबस्टन्स आहे. कुठे फाउंड होतं? अर्थ क्रस्ट म्हणजे अर्थच्या सरफेसवर फाउंड होतं. ओर काय? अ मिनरल आहे फ्रॉम विच अ मेटल कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड इकॉनॉमिकली. ओर काय? ओर एक मिनरल आहे. ओर काय? ओर एक मिनरल आहे पण त्याच्यापासून मेटल एक्स्ट्रॅक्ट केलं झालं इकॉनॉमिकली. इकॉनॉमिकली म्हणजेच काय? सांगा आता. इकॉनॉमिकलीचा अर्थ सांगा तुम्ही. इकॉनॉमिकली म्हणजे काय? इकॉनॉमिकली म्हणजे स्वस्त, थोडक्यात आपल्या लँग्वेज मध्ये. एक्स्ट्रॅक्शनची मेथड इकॉनॉमिक आहे. म्हणजेच काय? समजा आपल्याला 1 kg ऑफ आयर्न आता मार्केटमध्ये कितीला भेटतंय? 1 kg ऑफ आयर्नची किंमत किती आहे मार्केटमध्ये? 40 रुपये. ओके, किती आहे? 40 रुपये. पण जर एक्स्ट्रॅक्शनलाच 1 kg ऑफ आयर्नच्या एक्स्ट्रॅक्शनलाच आपल्याला जर 100 रुपीज 1 kg ऑफ आयर्नच्याच एक्स्ट्रॅक्शनला आपल्याला किती 100 रुपीज लागत असतील तर आपल्याला ते परवडणार आहे का ती एक्स्ट्रॅक्शनची मेथड? आपल्याला ते तोट्यात जाईल ना. सगळे सगळे प्रोसेसच तोट्यामध्ये जाईल. की जर आपल्याला फक्त वर पासून ते मेटल एक्स्ट्रॅक्ट करायला जर 100 रुपये लागत असतील तर आपण 40 रुपयांनी कसं काय विकणार आहे? आपल्याला एक्स्ट्रॅक्शनची मेथड ही 20 रुपये 30 रुपयापर्यंत ठीक आहे. की आपण 30 रुपयाला एक्स्ट्रॅक्शन केलंय त्याच्यानंतर आपण मार्केटमध्ये ते 40 रुपयाला विकतोय. बरोबर आहे. इकॉनॉमिक म्हणजेच काय? की आपल्याला पण जे विकणार आहे, ज्या भावाने विकणार आहे त्याच्यापेक्षा कमी पैसे लागले पाहिजेत किंवा स्वस्त पडलं पाहिजे. म्हणजे जे जे की लोकांना पण खरेदी. जर आपण हे जर 1 kg आहे आणि जर 200 रुपयाला विकलं तर लोकांना किती महाग वाटणार आहे ते. ते म्हणतील काय लोखंडाचे भाव सोन्याला पोचायला लागले काय आता?
दिल्यानं ते महागच वाटणार आहे ना. लोखंड घेण्याचं प्रमाण पण कमी होईल हळूहळू. तर इकॉनॉमिक म्हणजे थोडक्यात की परवडण्याजोगं. आपल्याला परवडण्याजोगं म्हणजे इकॉनॉमिक. तर काय आहे मिनरल फ्रॉम विच मेटल कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड इकॉनॉमिकली म्हणजे ओर असं मिनरल आहे ओर असं मिनरल आहे ज्याच्यापासून मेटल एक्स्ट्रॅक्ट होतं इकॉनॉमिकली. वेन सेकंड डिफरन्स काय आहे मे और मे नॉट कंटेन मेटल म्हणजे एकतर त्या मिनरल मध्ये मेटल असेल किंवा नसेल फिक्स नाहीये. पण ओर मध्ये ऑलवेज कंटेन मेटल. ओर मध्ये काय मेटल आहे म्हणजे आहेच. जर ओर मध्ये मेटल नाही तर ते ओर नाही. ओर मध्ये जर मेटल नाही ओर मध्येच मेटल अबसेन्स आहे. देन दिस इज नॉट ओर. ओके. जर अबसेन्स ऑफ मेटल दिस इज नॉट ओर मग त्याला काय म्हणतात आपण मिनरल म्हणतो. आणि मिनरल मध्ये मेटल आहे पण आणि नाही पण म्हणजे मे बी और मे नॉट बी. ओर मध्ये ऑलवेज कंटेन मेटल. देन मिनरल मध्ये मेटल एक्सट्रॅक्शन मे नॉट बी पॉसिबल और इकॉनॉमिकल. म्हणजे मिनरल मध्ये जर मेटल आहे तर ते कधी कधी काय होतं स्मॉल अमाऊंट मध्ये असतं. मग एक्सट्रॅक्शनची मेथड कशी आहे पॉसिबल नाहीये. जर स्मॉल अमाऊंट मध्ये जर मेटल असेल तर ते आपण एक्सट्रॅक्ट करू शकणार आहे का. किती आणि ते परवडण्याजोग आहे का आपल्याला इकॉनॉमिक आहे का इकॉनॉमिकल आहे का नाही. आपल्याला किती खर्च येईल एखादं आता समजा 5 kg जर मिनरल आहे. किती केजीचं मिनरल आहे 5 kgचं मिनरल आहे आणि त्याच्यामध्ये फक्त 5 ग्रॅमचं मेटल आहे. 5 kgच्या मिनरल मध्ये जर 5 ग्रॅमचं मेटल आहे. आता ह्याची एक्सट्रॅक्शन प्रोसेस आता हेच पकडू आयर्नच आहे बरं. आता ह्याची एक्सट्रॅक्शनला प्रोसेसला किती खर्च लागणार आहे मगाशी जेवढं लागलं होतं आपण तेवढंच पकडू 100 रुपये. सॉरी रुपीज 100 रुपीज. तेवढाच खर्च लागणार आहे एक्सट्रॅक्शनला. पण आपल्याला एक्सट्रॅक्शन करून 100 रुपीज खर्च करून किती भेटणार आहे 5 ग्रॅमच भेटणार आहे मेटल. आपण 100 रुपीज खर्च करून 5 ग्रॅमच भेटणार आहे. पण इकडं जर ओर घेतलं 5 kg त्याच्यामध्ये 4 kg जर मेटल आहे तर आपल्याला 100 रुपीज खर्च करून किती भेटणार आहे 4 kg भेटणार आहे. त्याच्यामुळे मग आपण काय करणार ओरच चूज करणार ना. मिनरल नाही चूज करणार की नको मिनरल मध्ये कमी प्रमाणात आहे मग आपल्याला ते इकॉनॉमिक नाही आपल्याला ते महाग पडेल. इथं काय होणार 100 रुपयामध्ये 5 ग्रॅमच भेटणार पण इथं 100 रुपयामध्ये काय होणार 4 किलो भेटणार. किती फरक पडतोय तो. त्याच्यामुळं आपण काय म्हणतो की मिनरल इकॉनॉमिक नाहीये एक्सट्रॅक्शन पॉसिबल नाहीये. एवढं स्मॉल अमाऊंटचं एक्सट्रॅक्शन कसं पॉसिबल आहे. तेवढं 5 ग्रॅम तर ते चिटकूनच बसल. चिटकून नाही बसता पण
वेस्ट जाईल ना. मेटल एक्सट्रॅक्शन इज पॉसिबल आणि इकॉनॉमिकल ओर मध्ये. देन मिनरल मध्ये हॅज नो इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स नेसेसरी. म्हणजे ह्याच्यामध्ये इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स एवढं महत्व नाहीये आणि ह्याची इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे ह्याच्यात. हाय की जे इकॉनॉमिक प्रोसेस असेल तरच एक्स्ट्रॅक्ट करायला. पण मिनरल मध्ये आपण काय बघतोय, जर त्याच्यामध्ये मेटल असेल तर एक्स्ट्रॅक्ट करायचं. मिनरल मध्ये जर मेटल असेल तर आपण एक्स्ट्रॅक्ट करणार आहे. आणि ओर मध्ये जर इकॉनॉमिकल एक्सट्रॅक्शन प्रोसेस असेल तरच एक्स्ट्रॅक्ट करणार आहे. म्हणजे इकॉनॉमिकल एक्सट्रॅक्शन प्रोसेसनी एक्स्ट्रॅक्ट करणार आहे. Then all minerals are not ore or ores are minerals. ह्याचे एक्झाम्पल आहे क्ले, वेट्स. वेट्स म्हणजे काय? सिलिका. सिलिका कंटेंट असतो त्याच्यामध्ये. हेमेटाईट, बॉक्साईटचं अल्युमिनियम आपण प्युरिफाय एक्स्ट्रा करतो. हेमेटाईट मधून आयर्न एक्स्ट्रॅक्ट करतो. एकदम ओव्हरलुक करून घ्या आणि मला मग तुम्ही डिफरन्स सांगा आता. तोपर्यंत मी रफ करून देते. एकदम सिम्पल डिफरन्स आहे दोघांमध्ये. पण जर काही समजलं नसेल तर तसं विचारा. शांत न करा, बोलत राहा. बोला. चला सांगा डिफरन्स. सोपं आहे एकदम. प्रणाली, तेजस्वी, सृष्टी. बोला. जसं येईल तसं सांगा, असं काही नाही, फक्त तुम्ही बोला. जागेत ना तुम्ही? माईक चालू करा. प्रांजली, माईक तर चालू कर. तेजस्वी, सृष्टी. मग तुम्ही आहेत का नाही कसं कळलं? मी कोणाला शिकवते? तुम्हाला शिकवते ना. समजलं तर पाहिजे ना. कोणच नाहीये का?
आन्सर नका देऊ, पण तुम्ही आहेत का नाही ते तर सांगा. ठीक आहे. सृष्टी म्हणती आहे जागी. बाकीच्या झोपल्या. सकाळी सकाळी तुम्ही कंटाळा करता, झोपून घेता. चालतंय. चला सृष्टी, आपण घेऊ पुढचं. बाळ माईक चालू ठेवायचा. कळतं. तुम्हाला पण लक्षात येतं. गॅंग्यू म्हणजेच काय? गॅंग्यू म्हणजे गॅंग्यू इज अनवॉन्टेड. अनवॉन्टेड म्हणजे पाहिजे नाही असा. अनवॉन्टेड म्हणजे नकोय असं. वर्थलेस. अर्थी मटेरियल present along with the ore in a mineral deposit. म्हणजे ही एक इम्प्युरिटी आहे थोडक्यात. काय ही इम्प्युरिटी म्हणजे एक अनवॉन्टेड ओथ्रेस अर्थी मटेरियल. अर्थी मटेरियल म्हणजे ह्याच्यापासून बनलेलं म्हणजे अर्थ पासून म्हणजे सॉइल, रॉक. कशामध्ये प्रेझेंट आहे? ओर मध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे ही काय आहे थोडक्यात एक इम्प्युरिटी आहे. काय इम्प्युरिटी आहे. तर आता एक एक्झाम्पल म्हणून आपलं गहू असतात. गहू आपण बाजारातून आणले. आपल्याला आता त्याचं पीठ बनवायचंय, त्याला दळतला द्यायचंय. त्याच्या आधी आपण काय करतो ते निवडतो. काय निवडतो त्याच्यातून? जे ब्लॅक ब्लॅक सॉइल असती. मातीचे जे पार्टिकल्स असतात ते आपण सेपरेट करतो. ते काय झाले मातीचे जे पार्टिकल आहेत ते झाले गॅंग्यू. म्हणजेच ते काय इम्प्युरिटी आहे. ते अनवॉन्टेड आहे. आपल्याला नकोय ते. त्यामुळे आपण काय करतो सेपरेट करतो. तेच आहे हे. Impurities like sand, clay, rock that are mixed along with the ore and do not contain any useful metal. त्याच्यामध्ये युजफुल असं काही नाहीये आपल्या गव्हामध्ये. ते जे आपण निवडून सेपरेट करतो सॉइलचे पार्टिकल्स, ते त्याच्यामध्ये आहे का काही गव्हाचे पार्टिकल्स? नाही. त्याच्यामुळे उलट काय होतं, टेस्ट चेंज होती. म्हणजे आपण तसेच दळण करायला दिलं, पीठ करायला दिलं, तर काय होणार आहे? टेस्ट चेंज होणार आहे पिठाची. त्यानंतर पिठाचा कलर पण चेंज होईल. व्हाईटचा थोडा ब्लॅक ब्लॅक होईल. बरोबर आहे. म्हणजे जर तीच आपण इम्प्युरिटी काढली नाही, तर त्या मेटलवर पण परिणाम होणार. मग तो काय होणार ते आपण पुढे बघूयात. तर एक्झाम्पल्स काय आहेत त्याचे इम्प्युरिटीचे? सॅन्ड, क्ले, सिलिका, लाईमस्टोन, रॉकी मटेरियल. व्हाय? use must be removed. का रिमूव्ह करतात? इट रिड्युसेस मेटल पर्सेंटेज इन ओर. जे पर्सेंटेज मेटलचं जेवढं पर्सेंटेज आहे ओर मध्ये ते रिड्यूस करतात ते. देन कॉस्ट ऑफ एक्सट्रॅक्शन इन्क्रीज करतात. जेवढे जास्त इम्प्युरिटी तेवढं काय होणार आहे? एक्सट्रॅक्शन डिफिकल्ट होणार आहे.
नंतर जी स्मेल्टिंग प्रोसेस आहे, एक्सट्रॅक्शनची प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये इंटरफेअर होतील ते. नंतर प्रोड्यूस एक्सेस स्लॅग. स्लॅग म्हणजे काय आपण पुढे बघणार आहेत. तर काय होणार आहे त्याच्यामुळं, म्हणजे नुकसान होईल थोडक्यात. जास्त एक्सट्रॅक्शनला मेहनत जास्त घ्यावं लागेल, जे आपण आधीच जे सँड, क्ले, जे इम्प्युरिटीज आहे ती रिमूव्ह केली नाही, तर नंतर काय होईल, एक्सट्रॅक्शनसाठी जास्त डिफिकल्टीज येतील. आपल्याला एकदम प्युअर ओर भेटणार, एकदम प्युअर मेटल भेटणार नाही. मेथड कोणकोणत्या आहेत? हँड पिकिंग, ग्रॅव्हिटी सेपरेशन, मॅग्नेटिक सेपरेशन, फोर्थ फ्लोर. आपण त्या दिवशी बघितलेले आहेत त्याच मेथड आहेत. कशाची मेथड आहे? रिमूव्हल ऑफ एन. म्हणजे आपण ह्या मेथड त्या दिवशी कशामध्ये बघितलं होत्या? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. म्हणजेच काय? रिमूव्हल, रिमूव्ह ऑफ impurity. Then flux. Flux काय आहे? Flux is a chemical substance added to ore during smelting to help remove all the gangue impurities. फ्लक्स काय आहे? हे केमिकल सबस्टन्स आहे. काय आहे? केमिकल आहे. कोणतं नाव आता प्रत्येक साठी अलग अलग असणार आहे, सेपरेट डिफरंट डिफरंट असणार आहे. फ्लक्स काय आहे? केमिकल आहे. ते कधी ऍड करतात? कधी ऍड करतात? ऍड ड्युरिंग स्मेल्टिंग, म्हणजे एक्सट्रॅक्शनच्या वेळेस ऍड करतात. का ऍड करतात? रिमूव्ह इम्प्युरिटी. जर ह्या ज्या मेथड्स आहेत, कोणत्या मेथड्स? हँड पिकिंग, ग्रॅव्हिटी सेपरेशन, मॅग्नेटिक सेपरेशन, फ्रोथिंग, ह्या मेथडनी जर रिमूव्ह नाही झाली इम्प्युरिटी, त्यानंतर काय करतात? इम्प्युरिटी पूर्णपणे रिमूव्ह होतच नाही, थोडीफार तर राहतेच. मेटल जे ओर्स आहे, मिनरल्स आहे, त्याच्यामधून इम्प्युरिटी काढणं एवढं सोपं नाहीये. तर त्या मेथडनी एकदा काढून झाली, त्यानंतर फ्लक्स ऍड करतात, केमिकल ऍड करतात. अजून जी रिमेनिंग इम्प्युरिटी आहे ती काढण्यासाठी व्हाय फ्लक्स इज ऍडेड. जे इम्प्युरिटी आहे ती मेल्ट होत नाही इझिली. इम्प्युरिटी काय होत नाही? इझिली मेल्ट होत नाही. आणि जे फ्लक्स आहे ते गॅंगी सोबत रिएक्ट होतं. असंच आपण फ्लक्स निवडतो. म्हणजे जे आपण केमिकल सबस्टन्स आहे तो असा निवडतो जो त्या इम्प्युरिटी, तो काय होईल, त्या इम्प्युरिटी सोबत रिएक्ट होईल, त्याचं रिएक्शन होईल इम्प्युरिटी सोबत. देन फॉर्म्स अ लोअर मेल्टिंग कंपाऊंड कॉल्ड स्लॅग. मग काय काय फॉर्म होणार? स्लॅग फॉर्म होणार. म्हणजेच प्लस फ्लक्स काय फॉर्म होत आहे? स्लॅग. इम्प्युरिटी, प्युरिटी आणि जे केमिकल कंपाऊंड आपण टाकलंय त्या दोघांची रिएक्शन होऊन, ह्या दोघांची रिएक्शन होऊन काय फॉर्म होतोय? स्लॅग फॉर्म होतोय. त्याचा मेल्टिंग पॉइंट कसा असणार आहे? लो. स्लॅगचा मेल्टिंग पॉइंट कसा आहे? लो.
देन टाइप्स आहेत दोन, एक बेसिक आणि एक ऍसिडिक. आता तुम्हाला ऍसिड आणि बेस माहिती आहे ना? ऍसिड अँड बेस. ऍसिड म्हणजे काय आणि बेस म्हणजे काय? ऍसिडिक कंपाऊंड्स, बेसिक कंपाऊंड्स. ऍसिडिक कंपाऊंडचा पीएच किती असतो आणि बेसिकचा पीएच किती असतो? सांगा बरं तुम्ही. सांगता? सृष्टी सांग बरं. ऍसिड कंपाऊंडचा पीएच किती असतो? बरे मला हे सांग. 1 ते 7 आणि 7 ते 14 असं असतं. त्याच्यामध्ये ऍसिडचा पीएच ची रेंज कोणती आहे आणि बेसिकच्या पीएच ची रेंज कोणती आहे? शुभम, आपल्याला आहे ना ऍसिडची जी तू सांगितलं ते तू थोडस उलट सांगितलेलं आहेस. 7 न्यूट्रल आहे ते बरोबर आहे. पण जी ऍसिडिकची जी पीएच आहे ते 1 to 7 आहे. आणि जी बेसिकची आहे ती 7 to 14 आहे. ओके. ठीक आहे, पण टाईप वगैरे करण्यापेक्षा बोला ना, 2 मिनिटं बाईक ओपन करायचा, बोलायचं. ओके. तर लाईव्ह स्टोन. लाईव्ह स्टोन हा बेसिक कंपाऊंड आहे. सिलिका हा ऍसिडिक कंपाऊंड आहे. बेसिक फ्लक्स मध्ये काय बेसिक फ्लक्स यूज करतात म्हणजे लाईव्ह स्टोन काय बेसिक फ्लक्स आहे. लाईव्ह स्टोन काय 1 मिनिट. लाईव्ह स्टोन म्हणजे काय माहितीये? लाईव्ह स्टोन ऐकलंय कधी? लाईव्ह स्टोन म्हणजे चुना, चुनखडी. चुना माहितीये? तो चुना. लोक खातात चुना पान मध्ये. तो चुना त्याला म्हणतात आपण लाईव्ह स्टोन. लाईव्ह स्टोन म्हणजे चुनखडी. तर लाईमस्टोन काय आहे? लाईमस्टोन काय आहे? बेसिक आहे. बेसिक इन नेचर आहे. जर आपण हा लाईमस्टोन ऍसिडिक इम्प्युरिटी मध्ये टाकला, बेसिक जो लाईमस्टोन आहे तो कशामध्ये आपण मिक्स करणार आहे?
ऍसिडिक इम्प्युरिटी मध्ये म्हणजे मिक्स करणार आहे. तर त्याचं काय फॉर्म होणार आहे? ते रिॲक्ट होणार आहे एकमेकांसोबत बेसिक आणि ऍसिडिक. आणि काय फॉर्म होणार आहे? फ्लक्स. फ्लक्स नाही फॉर्म होणार, स्लॅग फॉर्म होणार आहे. काय फॉर्म होणार? स्लॅग फॉर्म होणार आहे. म्हणजे त्या दोघांचं रिॲक्शन होणार थोडक्यात. आणि ऍसिडिक फ्लक्स म्हणजे सिलिका काय ऍसिडिक फ्लक्स आहे CiO2. ते कशामध्ये टाकणार आहे? आपण बेसिक कंपाऊंड मध्ये टाकणार आहे, बेसिक इम्प्युरिटी मध्ये टाकणार आहे. त्या दोघांचं रिॲक्शन होणार आहे. असे सिंपल टाइप्स आहे बेसिक फ्लक्स आणि ऍसिडिक फ्लक्स. बेसिक कशामध्ये टाकणार आहे आपण? ऍसिडिक इम्प्युरिटी मध्ये टाकणार आहे आणि ऍसिडिक फ्लक्स कशामध्ये टाकणार आहे? बेसिक इम्प्युरिटी मध्ये टाकणार आहे. उलट करणार आहेत आपण. बेसिक कशामध्ये टाकणार आहे? ऍसिडिक मध्ये. आणि ऍसिडिक कशामध्ये टाकणार आहे? देन स्लॅग बघणार आहेत. देन मेटलर्जी बघणार. आता आपण बघितलं स्लॅग म्हणजे काय. स्लॅग काय होतंय? जेव्हा आपण फ्लक्स रिॲक्ट करतो इम्प्युरिटी सोबत तेव्हा काय फॉर्म होतंय? स्लॅग फॉर्म होतंय. Waste product from wafers combine with gangue during the smelting. तर फ्लॅग कसं कॅरेक्टरायझेशन आहे? ग्लासी अँड फ्युसिबल. ते ग्लासी मटेरियल आहे, मग ते एक शायनिंग चमकणारे मटेरियल असणार आहे. लाइटर दॅन मोल्टन मेटल म्हणजे जे मेटल आहे कोणतं लिक्विड फॉर्म मधलं जे मेटल आहे त्याच्यापेक्षा लाईट असणार आहे, म्हणजे ते काय होणार? त्याच्यात तरंगणार आहे. फ्लोट्स ऑन द मेटल सरफेस. मेटलवर काय होणार आहे? ते फ्लोट होणार आहे, तरंगणार आहे. आणि इझिली रिमुव्हेबल. ते आपल्याला डायरेक्ट रिमूव्ह करता येणार आहे. एक्झाम्पल काय? लाईमस्टोन ऍक्ट्स ऍज. आता CaCO3 काय? लाईमस्टोन आहे. ते फ्लक्स सोबत ऍक्टिव्ह कसं होणार आहे? CaO प्लस CO2. Then next, metallurgy.
सॉरी, मी माईक माझा राहायला चालू करायचा. मग परत बघूयात. मी सांगत नाही. तुम्ही माईक ओपन करून सांगा ना की माझं मॅडम तुमचा माईक चालू राहिला, बंद राहिला. तुम्ही पण. तर काय मेटलर्जी? Metallurgy is the branch of science and technology that deals with the extraction of metal from their ores, refining and processing metal to make a useful product. म्हणजेच काय मेटलर्जी म्हणजे? जी म्हणजे काय की एक्सट्रॅक्शन, प्युरिफिकेशन and extraction purification and make a useful product. प्रोडक्ट कश कशाचं म्हणजे काय हे सगळ्या गोष्टी काय कुणावर करायच्यात आपल्याला? तर मेटलवर. ओर्स पासून जे आपल्याला मेटल्स भेटणं म्हणजे ओर्सवर करायचं कशासाठी? मेटल एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी, मेटल प्युरिफाय करण्यासाठी, मेटल पासून युजफुल प्रॉडक्ट बनवण्यासाठी. उदाहरणार्थ गोल्ड. आपल्याला काय होणार आहे? आपण काय करणार आहे? गोल्ड आपल्याला रॉक भेटणार आहे गोल्डचा. आपण गेलो गोल्डची खाण आपल्याला भेटली, मग त्यातून आपल्याला रॉक भेटलं गोल्डचं रॉ फॉर्म मध्ये. मग आपण काय करणार? ते गोल्ड घेणार आहे. त्याच्यामधून आधी इम्प्युरिटीज बाजूला काढणार आहे, मग त्याचं एक्सट्रॅक्शन करणार आहे, मग त्याचं प्युरिफिकेशन करणार. त्याच्यामध्ये जी सगळी इम्प्युरिटीज असेल ती सगळी बाजूला काढणार आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे? त्याचं एक मस्त सोन्याचं बिस्किट बनवणार आहे किंवा सोन्याची चेन बनवणार आहे, अंगठी बनवणार आहे. बरोबर आहे. म्हणजे त्याचं युजफुल प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्जन करणार आहे. तर ही जी सगळी प्रोसेस आहे त्याला काय म्हणतात? मेटलर्जी म्हणतात. ही जी सगळी प्रोसेस आहे एक्सट्रॅक्शन करायची, प्युरिफिकेशन, आपण सगळे एक्सट्रॅक्शनच्या प्रोसेस बघितल्या, त्या सगळ्याच प्रोसेस कशामध्ये? मेटलर्जी मध्ये. त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत मेटलर्जीचे? टू एक्सट्रॅक्ट मेटल इकॉनॉमिकली एक्सट्रॅक्शन करायचं मेटलचं. देन टू ऑप्टेन मॅक्झिमम प्युरिटी ऑप्टेन करायची, सगळ्यात जास्त प्युरिटी म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात इम्प्युरिटी राहता कामा नाही असं ट्राय करायचं. देन स्ट्रेंथ अँड प्रॉपर्टीज इम्प्रूव्ह करायची त्या मेटलची. जर त्याच्यामधून आपण ते ओर पासून जर मेटल एक्स्ट्रॅक्ट केलं, त्याच्यामध्ये आपली इम्प्युरिटी आपण रिमूव्ह केली, तर काय होणार? त्याची प्रॉपर्टी आणि स्ट्रेंथ इम्प्रूव्ह होणार आहे. देन मेटल टू कन्वर्ट मेटल इंटू युजेबल फॉर्म म्हणजे आपल्याला गोल्ड भेटला, गोल्ड पासून आपण ज्वेलरी बनवली. देन आयर्न असेल, आयर्न पासून आपण काय बनतो? रॉड बनवतो. देन स्टील, तांबे, त्याच्यापासून आपण काय करतो? घरातले जे भांडे वगैरे आहेत, ते बनवतो. देन एशियंट इंडियन मेटलर्जी, ते काय त्यांनी काय केलं होतं त्या काळात? आयर्न पिलर बनवला होता दिल्लीचा. वूड स्टील, आपण हे सगळे बघितलं. झिंकची ज्वार सगळं बघितलेलं आहे आपण. हे स्टेप्स मेटलर्जीचे आपण जे काल एक्स्ट्रॅक्शनचे स्टेप्स घेतले होते तेच आहेत. आधी काय केलं? क्रशिंग अँड ग्राइंडिंग. इथं बघा ते मोठे जे हे आहेत, ते क्रश करून छोटे छोटे बनवले. कॉन्सन्ट्रेशन केलं. वरचं म्हणजे रिमूव्हल केलं, इम्प्युरिटी रिमूव्ह केली. कोणत्या मेथड्सनी? त्या मेथड्सनी. देन रोस्टिंग और कॅल्सिनेशन, स्मेल्टिंग अँड रिफायनिंग म्हणजे प्युरिफाईंग. हे आपण मेथड्स एक्सट्रॅक्शन मध्ये बघितलेले आहेत. त्यानंतर टाइप्स ऑफ मेटलर्जी. एक्स्ट्रॅक्टिव्ह मेटलर्जी आणि फिजिकल मेटलर्जी आणि मेकॅनिकल मेटलर्जी, हे 3 टाइप्स आहे मेटलर्जीचे. एक्स्ट्रॅक्टिव्ह, फिजिकल आणि मेकॅनिकल. कोणकोणते आहेत?
एक्स्ट्रॅक्टिव्ह, फिजिकल आणि मेकॅनिकल. Extractive metallurgy deals with the extraction of metals from their ores. एक्स्ट्रॅक्शन करते ओर्स पासून मेटल. आपण एवढ्या वेळ जे बघितलं होतं एक्स्ट्रॅक्शनच्या प्रोसेस ते क्रशिंग, ग्राइंडिंग, कॉन्सन्ट्रेशन, रोस्टिंग, कॅल्सिनेशन, स्मेल्टिंग, रिफायनिंग. Example, iron from hematite, aluminum from bauxite, copper from copper pyrite. तेच आहे त्यांचं. ठीक आहे. नंतर फिजिकल मेटलर्जी. फिजिकल मेटलर्जी म्हणजे काय? आता हे वेगळं आहे काहीतरी. स्टडी ऑफ स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज अँड बिहेवियर ऑफ मेटल अँड अलॉय. म्हणजे फिजिकल मेटलर्जी मध्ये काय करतात? आता एक समजा हे मेटल आहे. एक समजा एक मेटल आहे. कोणतं मेटल पकडू आपण? गोल्ड. AgAu गोल्ड. नंतर हे एक मेटल आहे. तर आपण त्याचं काय काय प्रॉपर्टीज बघणार? त्याचं स्ट्रक्चर स्टडी करणार. गोल्डचं स्ट्रक्चर कसं आहे. नंतर त्याच्या प्रॉपर्टीज, त्याचं बिहेवियर म्हणजे काय? गोल्ड आहे डक्टाईल आहे का मॅलेबल आहे, गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी आहे. हे सगळं आपण चेक करणार. नंतर त्याची स्ट्रेंथ किती आहे, किती स्ट्रॉंग येते मेटल, हे सगळं चेक करणार. ते कशामध्ये येणार आहे? फिजिकल मेटलर्जी मध्ये. म्हणजे त्याचे प्रॉपर्टीज, त्याचं स्ट्रक्चर, त्याचं बिहेवियर, क्रिस्टल स्ट्रक्चर, ग्रेन स्ट्रक्चर, फेज डायग्रॅम, हीट ट्रीटमेंट, इलेक्ट्रोमेटलर्जी. म्हणजे तेच मी आता जे सांगितलं ते हे वेगवेगळ्या मेथड्सनी चेक करणार. म्हणजे ते आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये भेटलेलं आहे? इथं ग्रेन स्ट्रक्चर म्हणजेच छोटे छोटे स्मॉल ग्रेनच्या फॉर्म मध्ये का? Then mechanical deals with the behavior of metal when subjected to force. मेकॅनिकल मेटॅलर्जी. मेकॅनिकल मेटॅलर्जी मध्ये काय होतं? deals with the mechanical behavior of metals when they're subjected to force. त्याच्यामध्ये काय होतं? स्ट्रेस, स्ट्रेन, इलेस्टिसिटी, प्लॅस्टिसिटी, क्लिफ फॅटिग्यू. स्ट्रेस, स्ट्रेन आठवतं? इलेक्ट्रिसिटी, प्लॅस्टिसिटी आपण सगळं फिजिक्स मध्ये बघितलंय. तर ह्या प्रॉपर्टीज आहेत का नाही त्या मेटलमध्ये, हे स्टडी करायचं. म्हणजे जर मेटलला आपण फोर्स दिला तर मेटल कसं होणार आहे, किती त्याच्यामध्ये स्ट्रेस प्रोड्यूस होणार आहे, किती स्ट्रेन प्रोड्यूस होणार आहे. नंतर नंतर MCQ आहेत ते आता आपण उद्या बघूयात. उद्या आपण पूर्ण एकदा रिव्हिजन घेऊ सगळं आतापर्यंतचे जे झालंय ते, आणि त्याच्यानंतर MCQ सॉल्व्ह करणार आहेत. आता आज आपण काय काय बघितलंय ते एकदा ओव्हरलुक करून घेऊयात. मिनरल आणि ओर्सचा डिफरन्स बघितला. काय मिनरल, काय इनऑर्गॅनिक सबस्टन्स आहे, ओर काय एक्स्ट्रॅक्टेड करतात मिनरल पासून मेटल. देन may be or may not be contain metal, always contain metal. Then extraction may not be possible or economical,
पॉसिबल आणि इकॉनॉमिकल आहे. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स नाही, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे. देन all minerals are not ores, all ores are minerals. देन काय बघितलं आपण? इम्प्युरिटीज, गॅनग्यू म्हणजे काय? अनहॉटेड ओथेस earthy metal material present in the ore. देन इम्प्युरिटीज म्हणजे थोडक्यात ही कोणकोणती? स्टँड आहे, क्ले, रॉक आहे, त्याला आपल्याला रिमूव्ह करावं लागतं, तर हे खालच्या रिमूव्हचे मेथड्स होते. हँड पिकिंग, ग्रॅव्हिटी सेपरेशन, मॅग्नेटिक सेपरेशन, फ्लोटेशन, हे सगळे मेथड्स मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलेले आहेत. कालच्या का परवाच्या? देन फ्लक्स. फ्लक्स काय? केमिकल सबस्टन्स आहेत. स्मेल्टिंग एक्सट्रॅक्शनच्या वेळेस ऍड करतात. कशासाठी ऍड करतात? इम्प्युरिटी रिमूव्ह करण्यासाठी. फ्लक्स आणि जे इम्प्युरिटी, ते ज्या दोघांचे रिएक्शन होऊन काय तयार होतं? स्लॅग तयार होतं. फ्लक्सचे टाईप काय? बेसिक आणि ऍसिडिक. बेसिक फ्लक्स ऍसिडिक इम्प्युरिटीसाठी, ऍसिडिक फ्लक्स बेसिक इम्प्युरिटीसाठी यूज करतात. ते स्लॅग काय? फ्लक्स आणि गॅनग्यूज म्हणजे त्या दोघांचे जेव्हा रिएक्शन होतं तेव्हा काय होतं? स्लॅग फॉर्म होतो. स्लॅग काय? एक असा सबस्टन्स आहे जो चमक म्हणजे ग्लासी सबस्टन्स आहे. आता तुम्ही हे करा, ह्याच्यात आहे ना लिक्विड फॉर्म मध्ये मेटल आहे, लिक्विड फॉर्म मध्ये मेटल आहे, आणि त्याच्याच वर त्या सरफेस वर एक असा चमकणारा पदार्थ आहे जो की आपण रिमूव्ह करू शकतो इझिली. तो काय? तर तो स्लॅग आहे. ते काय? ते इम्प्युरिटी आणि फ्लक्स या दोघांची जी रिएक्शन फॉर्म झाली ती आहे तिथं. कारण ते जे स्लॅग आहे ते काय? मेटल पेक्षा लाईट आहे. कोणतं मेटल? मोल्टन मेटल, म्हणजे जे लिक्विड फॉर्म मधलं मेटल आहे त्याच्यापेक्षा ते काय? लाईटर आहे. फ्लोट्स ऑन अ मेटल सरफेस, इझिली रिमुव्हेबल येते. नंतर मेटलर्जी. मेटलर्जी काय? मेटलर्जी सायन्स अँड टेक्नॉलॉजी डील्स विथ द extraction, purification, and process of the metal into the useful product. नंतर त्याचे स्टेप्स: क्रशिंग, ग्राइंडिंग, concentration of ore, roasting, calcination, smelting, refining. Then types: extractive, physical, and mechanical. एवढं बघितलं आज आपण. उद्या आपण पूर्ण सगळ्याचे एकदा रिव्हिजन घेणार आहे आणि मग एमसीक्यू सॉल्व्ह करणार आहे. तर भेटूयात उद्या. गुड बाय. आज सुट्टी आहे. हॅपी क्रिसमस. मज्जा करा, सुट्टीचा आनंद घ्या आणि अभ्यास पण करा. गुड बाय.